मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मेट्रो न्यूजच्या चर्चा तर होणारच या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत। सध्या सर्वत्र जी चर्चा चालू आहे ती आहे नव्या शैक्षणिक धोरणाची। पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केलं, त्यानंतर नोटाबंदी जाहीर केली, नंतर जीएसटीचा कायदा आणला आणि आता नवीन शैक्षणिक धोरण अवलंबण्याचा एक बॉम्ब त्यांनी मोठा टाकला आहे। यामुळे आता संपूर्ण भारतामध्ये शिक्षण पद्धती बदलण्याचं वारं सध्या वाहू लागलं आहे आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत हर्षद शेख। नमस्कार सर। नमस्कार। मी त्यांचा परिचय तुम्हाला करून देतो। हर्षद शेख हे जागतिक दर्जाचे एक आर्किटेक्ट आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच। त्यासोबत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी याच्या अकॅडमिक काउन्सिलचे सदस्य आहेत आणि याच विद्यापीठाच्या घटना समितीमध्ये जे 5 सदस्य असतात त्यापैकी एक सदस्य म्हणून ते आहेत। तसंच 7 विषयांमध्ये त्यांनी मास्टर डिग्री हासिल केली आहे, नंतर डॉक्टरसुद्धा त्यांनी मिळवले आणि त्याचप्रमाणे धर्म, भाषा, समाज, शिक्षण आणि तंत्रज्ञान या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की आताची जी शिक्षण पद्धती आहे त्यावर तुमचं म्हणणं काय आहे। सर, मला सांगा की ही जी शिक्षण पद्धती आणली आहे ही खरंच अशा बदल करून हा बदल करणं योग्य आहे का? सर्वात प्रथम मला असं वाटतं का ही शिक्षण पद्धती यात काही नाविन्य आणि प्रावीण्य मला काही जास्त दिसत नाही आणि यासाठीच 31 मे 2019 साली जेव्हा कस्तुरी रंगन साहेबांनी ही पॉलिसी समोर आणली त्यावेळेस 1.5 महिन्यामध्ये त्यावर 65-60 हजार सूचना आल्या आणि गेल्या वर्षभरात जवळपास 2 लाख सूचना या पॉलिसीवर आल्या आहेत। यामुळे या पॉलिसीमध्ये किती झोल आहे हे लक्षात येतं। नाही, जरी असं असलं पॉलिसीमध्ये जरी झोल आहे वगैरे असं पण म्हटलं की आता पुढे जाऊन सगळं येईल हातामध्ये, पण त्यांनी पूर्ण आमूलाग्र बदल केला शिक्षण पद्धतीमध्ये। सगळ्या त्यांनी शाखा बंद करून टाकल्या, नंतर त्या जी आपली 10+2ची जी शिक्षण पद्धती होती ती बदल करून त्यांनी 4+3+3+ याच्यावर आणलेली आहे। तर मग हे जे बदल आहेत ते बदल नाहीत का? आम्हाला जे बदल अपेक्षित होते ते मूलभूत स्ट्रक्चरल बदल हवे होते। हे जे बदल तुम्हाला दिसतात हे टेक्निकल तांत्रिक बदल आहे। जी शिक्षण पद्धतीकडनं जे अपेक्षित आहे ते आहे का आम्हाला लॉर्ड मॅकेलेच्या व्यवस्थेतून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त होण्याची आम्हाला शिक्षण व्यवस्था पाहिजे होती। ती मुलं त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याची व्यवस्था त्यांनी केलीच ना। आता ती लॉर्ड मॅकॉलेची पद्धती होती की मार्क्स देणारे मार्क्स त्यांना मिळवून द्यायचे आणि त्यातून क्लार्क तयार करायचे, मजूर तयार करायचे। आता ते सगळं बदलून त्यांनी अमेरिकेची शिक्षण पद्धती जी आहे त्याचं अनुकरण ते करतायत ना। पूर्वी आम्ही ब्रिटिशांचं अनुकरण करायचो, आता आम्ही अमेरिकेचं अनुकरण करतोय। आम्हाला कोणत्या पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करण्याची काही आवश्यकता नाही। भारतीय मानसिकता, भारतीय रिसोर्सेस, भारतीय व्यक्ती सगळं वेगळं आहे त्यांच्यापेक्षा। त्यामुळे आपण कुणाचं अनुकरण करून आपण यशस्वी होऊ शकणार नाही। भारताला निव्वळ भारतीय सबकॉन्टिनेंटसाठी एक नवीन शिक्षण व्यवस्थेची गरज आहे। आम्हाला वाटतं ती झालेली नाही। मग असं असेल तर मग आपल्याला सगळ्याच पद्धतींमध्ये बदल करावा लागेल। आपल्यावर पाश्चात्य संस्कृतीचा पडगा तर आहेच आहे भारतीय संस्कृतीवर, त्यासोबत आपली जी राज्यघटना आहे ती आपण इंग्रजी ब्रिटिश राज्यघटना आहे त्याची कॉपी करून घेतलेली आहे। मग या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बदल करावा लागेल। आम्हाला आता सर्वच गोष्टींमध्ये बदल अपेक्षित आहे आणि भारत हा जगातील सर्वात मोठा ह्युमन रिसोर्स कंट्री आहे। आता भारताला जर आम्हाला महासत्ता करायचं असेल आणि तेवढी क्षमता आमच्या भारताच्या तरुणामध्ये आहे। भारत हा जगातील सर्वात मोठा तरुण असलेला हा देश आहे आणि जेव्हा आपण आपल्या देशाला चांगली शिक्षण पद्धती देऊ, नवीन शिक्षण पद्धती देऊ, जेणेकरून आमचा भारत जागतिक स्तराचा शिक्षण हब राहील, त्यावेळेस आम्ही महासत्ता होऊ। आणि त्यासाठी सगळ्यात अनिवार्य म्हणजे आम्हाला एक नवीन शिक्षण पद्धतीची आवश्यकता होती जी झालेली नाही। मग झालेली नाही तर मग काय अपेक्षित तुम्हाला होतं, कशा पद्धतीने झालं? आम्हाला असं अपेक्षित होतं की शिक्षणाचा जो मूळ ओरिएंटेशन आहे, मूळ उद्देश काय आहे पॉलिसीचा उद्देश काय असावा की शिक्षण घेतल्यानंतर माणसाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, तो सक्षम झाला पाहिजे। हा ओरिएंटेशन हा फक्त नोकरीच्या उद्देशाने जर तुम्ही शिक्षण घेत असाल, हा ओरिएंटेशन बदलायची गरज आहे। नोकरी नाही, त्यांनी व्यवसायभिमुख शिक्षण पद्धती केली। इयत्ता तो 8वी पासूनच त्याला इंटर्नशिप करण्याची, त्यांनी नोकरी करावी, त्यांनी व्यवसायाचा अनुभव घ्यावा, स्वतःच्या पायावर उभं राहावं, या पद्धतीत शिक्षण देणं सुरू केले। आणि जसं तो ग्रॅज्युएशन त्याचं पूर्ण झालं की त्यानंतर तो आयदर नोकरी किंवा आयदर व्यवसाय याच्यामध्ये जाऊ शकतो किंवा त्याच्या पुढचं वर्ष शिकून तो संशोधनामध्ये जाऊ शकतो। अशा प्रकारे ठेवलं शिक्षण। हे पहा, त्यांनी स्वतः जायचं आणि त्यांनी स्वतः काम करायचं आणि सर्टिफिकेट आणून द्यायचं, ही काही शिक्षणाची पद्धत नाही। त्यासाठी एक चॅनलची आवश्यकता आहे। राहिलं संशोधन हा काही वेगळा विषय नसतो।
संशोधन वृत्ती ही सुरुवातीपासूनच डेव्हलप व्हावी लागते. बरोबर. म्हणजे शिक्षणाचा उच्चतम दर्जा असा आहे हो. का लोकांनी विचार करायला शिकलं पाहिजे. बरं. लॉर्ड मॅकेलेच्या पद्धतीमध्ये त्याचं सगळ्यात मोठं यश ह्यात होतं का त्यांनी फक्त लिहिता वाचता हो. यावं, क्लर्क व्हावे. हो. आणि हे इतकं मोठं शिक्षण घेऊन सुद्धा त्यांना विचार करता नाही आला पाहिजे, या पद्धतीने केलं ही होतं. पद्धत होती. आणि ही पद्धत जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत आपण शिक्षणाची खरी व्यवस्था भारतामध्ये आणू शकत नाही. आणि हा जो संशोधनाचा विषय आहे तो सुरुवातीपासून क्रिटिकल थिंकिंग सुरू होते. आता माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की क्रिटिकल थिंकिंगचा अर्थ काय होतो, जी व्यवस्था आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारणे. बरं. या सरकारची कृती वेगळी आहे आणि कर्म वेगळे आहेत. बरं. त्यांची विचार जे मांडायची पद्धत आहे वेगळी आहे. हे प्रश्न विचारू देणार का आम्हाला? या सरकारला प्रश्न विचारला आवडतं का ज्या संस्थेमध्ये तुम्हाला जेव्हा विचार येतात आणि तुम्ही व्यवस्थेत बदल करायचा प्रयत्न करतात त्यावेळेस निश्चितच तो व्यवस्थेच्या बद्दल प्रश्न विचारेल. बरोबर. आणि याला क्रिटिकल थिंकिंग म्हणतात. तर ही थिंकिंग सरकार आम्हाला त्याची परवानगी देईल का? नाही, सरकार परवानगी देणं हवे. म्हणजे जर त्याचं शिक्षण घेऊन तो जर स्वतःच्या पायावर उभा राहणार असेल तर तो निश्चितपणे त्याच्यात मनात ताकद निर्माण होईल की नाही, आपण सरकारच्या विरोधात सुद्धा बोलू शकतो किंवा मांडू शकतो. विषय सरकारच्या विरोधात बोलण्याचा नाही. सरकार ही आमचीच आहे. आम्ही व्यवस्थेच्या विरोधात बोलतो. आणि व्यवस्थेच्या विरोधात यासाठी बोलतो का ह्याच्यात सकारात्मक परिवर्तन व्हावे. पण व्यवस्थामध्ये सरकार पण हा त्याचा भाग आहे ना. पण सरकारने ते सकारात्मक पद्धतीने घ्यायला हवे. त्यांनी विरोध म्हणून घ्यायला नव्हे. ज्या प्रकारे JNU किंवा दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये जे प्रकार आपल्या समोर चालू आहे तिथले सेमिनार जर घ्यायचं असेल तर त्याच्या डीनची परवानगीचं तुम्ही बोलताय. आणि एकीकडे म्हणतात विद्यापीठाला स्वायत्तता देणार. तर ही कशी स्वायत्तता? पण JNU मध्ये सगळ्या विदेशी ऍक्टिव्हिटीज, सगळ्या पाकिस्तान बद्दलचे जिंदाबादच्या मुर्दाबादच्या घोषणा या पद्धतीने सगळं तिकडे चालवतो. तो विषय इन्क्वायरीचा विषय आहे. पण एक साधे प्रोग्राम जरी घ्यायचे असेल आणि तिथं विचार मांडायचे असतील तर ते अलाव करावे. त्याला स्वायत्तता म्हणतात. परवा अमेरिकेमध्ये जेव्हा ट्रम्पने परदेशी विद्यार्थ्यांना मनाई केली नाही का अमेरिकेत येण्यात, तर हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि MIT हे दोघं कोर्टात गेले आणि त्यांनी ट्रम्प विरोधात केस केली आणि जिंकले ते. बापरे. तर याला स्वायत्तता म्हणतात. आपल्या भारतामध्ये विद्यापीठाला अशी स्वायत्तता मिळेल का? आणि जेव्हा विद्यार्थ्यांना स्वायत्तता, आता विद्यापीठांचा विषय त्यांनी संपवलेलाच आहे पूर्णपणे. सगळ्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्या सगळ्या ज्या शिक्षण देणाऱ्या ह्या आहेत तर त्यांची मान्यता काढून घेतली त्यांनी. नाही, मान्यता ते संलग्न राहणार. कोणत्या तरी विद्यापीठाला ते संलग्न राहणार. हे पहा, ह्याच्यामध्ये फार मोठं कॉन्ट्रडिक्शन आहे. एकीकडे तुम्ही अकॅडमिक म्हणजे शैक्षणिक स्वायत्तता देता, दुसरीकडे तुम्ही आर्थिक स्वायत्तता द्या. म्हणजे तुम्हीच तुमचं सगळं करा. हो. मग जर तुम्ही तुमचं सगळं करायचं तर मग सरकारचं रेग्युलेशन काय राहणार? एका अर्थाने सरकार शिक्षणाचा जी जबाबदारी आहे ती झटकत आहे. म्हणजे जर सरकारचं कंट्रोल नसेल तर ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धती. सर मला एक सांगा, सरकार ज्या पद्धतीने शिक्षण संस्था चालवत आहे, एकटं दिल्ली जर सोडलं तर कुठल्या याच्यामध्ये सरकारी शाळा ज्या कॉलेजेस आहेत त्या व्यवस्थित चालल्या आहेत सगळ्या गोष्टी? विषय असा आहे की आम्ही या गोष्टीवर चर्चा करतो का आमची शिक्षण पद्धती ही जागतिक लेवलची झाली पाहिजे, त्याच्यावर आपली चर्चा चालू. आणि आपण पॉलिसीवर चर्चा करतो ते नाही काय नाहीये म्हणून आपण प्रयत्न करतो. जागतिक लेवलची जर व्हायला पाहिजे असं तुमचं म्हणणं असेल तर विदेशी विद्यापीठांना त्यांनी सरळ अर्थाने पुढे हे केलं, रेड कार्पेट टाकलं ना समोर. पाया ही सरकार काय विचार करते आणि कृती काय करते यामध्ये फार तफावत आहे. 2010 साली जेव्हा मनमोहन सिंगने परदेशी युनिव्हर्सिटीला अलाउ करण्याचं बिल आणलं होतं, ह्यांनीच त्याला परतून लावलं होतं. म्हणजे 2010 मध्ये जर त्या युनिव्हर्सिटी आल्या असत्या तर आज 10 वर्षामध्ये किती आमूलाग्र बदल पडला असता. म्हणजे आज काय फरक झाला जेव्हा आपण त्याचा विरोध करतोय. त्यानंतर ही पद्धत आहे, फर्स्ट इयरला डिप्लोमा, दुसऱ्या इयरला ऍडव्हान्स डिप्लोमा आणि थर्ड इयरला डिग्री, ही पण पद्धत लागू होती. मी काय म्हणतो, ह्यामध्ये नाविन्य काही नाही आहे. नाविन्य कसं नाही, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये 2014 मध्ये ही पद्धत होती. या सरकारने आल्यावर ही पद्धत स्क्रॅप केली. जर ती पद्धत राहिली असती आणि त्याचे फायदे नुकसान आमच्या समोर आले असते तर आज आमच्या पॉलिसी मेकिंग मध्ये त्यामुळे जास्त फरक पडला असता.
नाही, मग त्यांनी कोर्सेस किंवा त्याचा अभ्यासक्रम हे सगळं जे विषय आहे ते सरकारवर न ठेवता त्या कॉलेजेसनी ते करावं, त्या कॉलेजेसनी त्याच्या पद्धतीने डेव्हलप करावं, अशा पद्धतीचं हे केलंय. नाही, फक्त त्यांनी फॅकल्टीज संपवल्या याच्यातल्या. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स हा जो भेदभाव केला जात होता असं नाही राहणार आहे. मग ते डॉक्टरीला म्हणजे तुम्ही समजा मी जाणार कसा? समजा मी- आर्किटेक्चर कसं करणार? तो Architect- संगीत घेऊन नाही, आर्किटेक्चर नाही करणार ना. नाही, आर्किटेक्ट मला जर करायचं आहे, माझा आवडीचा विषय आहे आणि माझ्या 6 विषय मला समजा शिकायचे आहेत, त्यापैकी 3 विषय माझे मूळ याचे असतात आणि 3 विषय इतर आहेत. तर ते 3 विषय मला असं बंधन असतं की एक भाषा घेतली पाहिजे, एक मी खेळातला विषय घेतला पाहिजे आणि एक इतिहास भूगोलसारखा विषय. तर असं न करता तुम्ही कोणताही विषय घ्या, त्याला त्यांनी कोणतेही बंधन ठेवलेलं नाही असा नाही, विषय. त्यामध्ये काही विषय हे कंपल्सरीच राहणार. हो, हो. फक्त 1-2 विषय ऑप्शनल राहणार. बरोबर. त्याची पद्धत तर आता सुद्धा आहे ना. हा, आहे ना. इलेक्टिव्ह नावाचा विषय असतो, आमच्या आर्किटेक्चर मध्ये असतो, दुसऱ्या कोर्सेस मध्ये असतील. बरोबर. त्याला 2-3 सब्जेक्ट इलेक्टिव्ह असतात. हा, तर यामध्ये बदल काय झालाय? हा, म्हणजे नाही, बदल असा झाला आहे की समजा आता मी टेक्निकल विद्यार्थी आहे, तर मी जो विषय मला इतर विषय घ्यायचे आहेत, त्यामध्ये 1 किंवा 2 विषयासाठी इलेक्टिव्ह असेल. हा. तुम्ही पूर्ण तुम्हाला असं वाटत असेल हा, जर हा. काही सगळंच बदल होईल, तसं नाहीये. म्हणजे तर कोणते मी कोणते वेगवेगळे मी subject- कॉमर्सचा विषय घेऊ शकत नाही ना. त्यात आर्किटेक्टमध्ये जर मी शिकत असेल तर समजा मी मेडिकलमध्ये शिकतोय, हां, तर मी मॅथमॅटिक्सचा विषय घेऊ शकत नाही असं त्यांनी बंधन आहे ना आता. मी तेच सांगतोय का त्या इलेक्टिव्ह मध्ये फक्त 1 किंवा 2 सब्जेक्टच इलेक्टिव्ह असतात. हो, बरोबर आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल का मी एक विषयाचं कॉमर्सचं घेईल, दुसरं सायन्सचं घेईल, तिसरं अजून काहीतरी संगीत घेईल, तसं नाही होत. ते इलेक्टिव्हची हो. पद्धत असते ती लिमिटेड असते. बरोबर. म्हणजे काही विषय कंपल्सरीच राहणार आहे. हो. हे पहा, ही पॉलिसी जरी आली तर ही फक्त पॉलिसी आहे. बरोबर. हे अजून म्हणजे इम्प्लिमेंटेड नाही. ह्याला लिगल स्टेटस काही नाहीये. बरोबर. याला जेव्हा आपण एक्झिक्युशनच्या मोडवर आणू त्यावेळेस याच्या डिफिकल्टीज आपल्या समोर येतील. नाही, मग आता कसं होणार आणि आता या ज्या सूचना आल्या आणि आक्षेप आले ते यामुळेच आले का तुम्ही चांगल्या गोष्टी मानतात. नीती आहे, नीती चांगल्या असू शकतात, बरं, पण जेव्हा त्याला आपण एक्झिक्युशन वर घेऊ हं, त्यावेळेस त्याच्यातल्या डिफिकल्टी जी आहेत ते सूचनामध्ये आलेले आहेत का हे बरोबर. तुम्ही मांडताय, पण हे अवघड काम आहे. हो. हे कसं शक्य आहे मग त्याचा विचार केला का आपण? नाही, मग 14 वर्ष लागणार ना, 2035 पर्यंत हे सगळं चालणार ना. हे पहा, किती लांब जरी चाललं तर मूलभूत जे चेंजेस आहेत ते आताच सुरू होतील ना. बरोबर. आणि आता त्यामध्ये अडथळे यायला लागले. हो. आता तुम्ही म्हणता का एकीकडे म्हणता का आम्हाला प्राथमिक एज्युकेशन मध्ये मातृभाषा, हे तर 1968 कोठारी कमिशन पासून चालू आहे. त्यात नवीन काय? बरं. म्हणजे कोठारी कमिशन सुद्धा आणि कोणत्याही शिक्षणाची पद्धतच ही आहे का शिक्षण हे मातृभाषेतच झालं पाहिजे. बरं. इट इज अ प्रिफरेबल. हे नवीन काही नाही ना त्याच्यामध्ये. हो, हो, हो. आणि त्यामध्ये आम्हाला अडचण येण्याचं कारण नाही इंग्रजी शाळा वगैरे, काय शाळा वगैरे बंद होणार नाही. बरं. कारण की भारताच्या घटनेप्रमाणे ज्याला त्याला आपला विषय निवडण्याचं स्वतंत्र आहे. हो. अगर जर त्याला इंग्रजी शाळेमध्ये जायचं असेल तर तो इंग्रजी शाळेमध्ये जाऊ शकतो. बरोबर. हे तर तुम्हाला ऍडवाइस करता येते. हो, हो. म्हणजे त्यांचे ऍडवाइस आहे का हे प्रिफरेबल आहे, हे चांगलं आहे, हे करा. पण जर लोकांना वाटलं, ह्याचा अर्थ असं नाही का इंग्रजी शाळा बंद होणार, काहीच बंद होणार नाही. बरोबर. आणि ही सरकार बंदच करू शकत नाही इंग्रजी शाळा. ज्याप्रमाणे जाळ पसरलेला इंग्रजीचा भारतामध्ये, हो. ते आता त्याला काढणं अशक्य आहे. बरोबर. मग आता एकूण या सगळ्या पद्धतीचा सार काय, म्हणजे काय झालं पाहिजे आणि काय नाही, काय होऊ नये असं मला वाटतं. या सिस्टम मध्ये जे काही त्रुटी आहेत, आता राईट टू एज्युकेशन आहे. हो, हो. राईट टू एज्युकेशन मध्ये पूर्वीच्या सरकारने 6 ते 14 वर्षापर्यंत जे कंपल्सरी एज्युकेशन बरोबर. आणि त्यात फ्री एज्युकेशन हो. दिलं होतं. आता या आता 12वी पर्यंत केलं. बरोबर. पण आमचं म्हणणं असं आहे की जर आपल्याला भारताला सक्षम देश करायचं असेल बरं. तर पूर्ण एज्युकेशन फ्री झालं पाहिजे. आज या 12वी पर्यंतच्या शिक्षणाने सर्वसामान्य किंवा गरीब हा 12वी पर्यंत शिकू शकेल. त्याच्या नंतरचा जो डिग्री एज्युकेशन आहे त्याच्यासाठी अफोर्डेबल नाहीये. मग त्यांनी काय करायचं, जे मजूर होते हो. ते 10वी पास मजूर होते, आता त्यांनी 12वी पास मजूर व्हायचं का? बरं. हा विषय आहे. म्हणजे एक तुमचं काय म्हणणं मोठी की संख्या आहे, या 70 ते 80% पद्धतीमधून- लोकसंख्या आहे. या शिक्षण पद्धतीमधून फक्त मजूरच तयार होतील असं मला वाटतं. मग जर त्यांच्याकडे आता शिक्षण महाग होणार, जेव्हा तुम्ही कॉलेजेसला आणि इन्स्टिट्यूशनला स्वायत्तता देणार आणि त्यांनी त्यांची फीस ठरवायची असेल हो. तर ते फीस त्यांच्या पद्धतीने ठरवणार ना. बरोबर. त्याच्यावर तुमचं कंट्रोल नाही. यू आर लुझिंग द कंट्रोल. तुमचं काही कंट्रोल नाही. तुम्ही म्हणता का 50% स्कॉलरशिप, ते शक्य नाहीये. आज 3 वर्षापासून स्कॉलरशिप आलेली नाही. शिक्षण व्यवस्थित करण्यासाठी जीडीपीचे 6% देतात ना पैसे असं म्हणतात. 1968 साली
कोठारी समितीने कोठारी कमिशननी सुद्धा हे दिलेलं आहे का भारतात GDPच्या कमीत कमी 6% शिक्षणावर खर्च व्हावा. बरोबर. त्यानंतर 1986 सालची जी समिती आली होती त्यांनी सुद्धा हेच रिकमेंडेशन केले. 1992 साली. म्हणजे हे सातत्याने चेंज होतात आणि हे अपेक्षित आहे का 6% खर्च व्हावा. यामध्ये हे निर्विवाद सत्य आहे. परंतु हे होत नाहीये. आज सुद्धा भारताच्या GDPच्या 4 ते 4.5% एक शिक्षणावर खर्च होतो. सांगायला मी काय म्हणतो, सांगायला ते खूप सोपं आहे की हे असं झालं पाहिजे. मी चांगले चांगले स्वप्न दाखवणार, हे झालं पाहिजे, पण ते ऍक्च्युअल मध्ये किती इम्प्लिमेंट होतात हा विषय महत्वाचा आहे. आणि जी पॉलिसी इम्प्लिमेंट होत नाही ती पॉलिसी फक्त एक स्वप्न राहील, त्याने काही सार्थ होणार नाही. म्हणजे नोटाबंदीत जे झालं किंवा GST झालं तसंच कुस्काबार होईल असं वाटतं तुम्हाला? मग हे सगळं बदलवण्यासाठीच तुमच्या मनात काय उपाय आहे? यामध्ये आमच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये मूलभूत बदलाची आवश्यकता आहे. स्ट्रक्चरल चेंजेसची आवश्यकता आहे. या पॉलिसीमध्ये आपण कुठंच बोललो नाही का टीचिंग लर्निंग मेथड कशी राहील. आम्हाला या टीचिंग लर्निंग मेथड मधून अपेक्षित काय आहे, का कशा प्रकारचे आम्हाला तरुण किंवा लोक तयार करायचे आहेत, काय लेवलचा स्टँडर्ड आम्हाला तयार करायचं. आपण आता त्यांनी ग्रेडिंग बद्दल पण सांगितलं पूर्णपणे त्या सगळ्या ह्याच्यात, की आता ग्रेडिंग पर्यंत त्यांची तयारी झाली की आता परीक्षेत मार्क नसणार आहेत. हो, परीक्षेमध्ये मार्क नसणार आहे. हे आम्ही परत एक युरोपियन सिस्टम कडे जातो. ही पद्धत ठीक आहे, परंतु परीक्षेत मार्क नाही याचा अर्थ काय होतो माहितीये का, पूर्ण वर्षभर त्याचं असेसमेंट राहील. बरोबर. आणि ते असेसमेंटची पद्धत कशी राहील त्याच्यावर ते डिपेंड राहील. म्हणजे परत एक्झिक्युशनचा विषय आला का तो क्लासमध्ये येतो का नाही, त्याचं अदर ऍक्टिव्हिटीज कशा आहात, बरोबर, ते सगळे विषय पाहायला पाहिजे ना. फक्त परीक्षा नाही झाली म्हणजे आता कॉपी नाही होणार. परंतु आता असेसमेंटचे प्रकार असे दिले का सेल्फ असेसमेंट करायची त्यांनी, एक दुसरं त्याच्या मित्र क्लासमेटने त्याची असेसमेंट करायची. मला सांगा, सेल्फ असेसमेंट मध्ये तर मी माझे पूर्ण मार्क देणार आहे, त्यानंतर माझा क्लासमेट माझे पूर्ण मार्क देणार आहे. आम्हाला भारताच्या सिनारिओ मध्ये एक अशा शिक्षण व्यवस्थेची गरज आहे जी कुणाची कॉपी नसेल. आमच्या लोकांची मानसिकता, आमच्या लोकांची क्षमता, आमच्या इथली जी परिस्थिती आहे, रिसोर्सेस आहे, त्या पद्धतीने एक सुटसुटीत शिक्षण व्यवस्थेची गरज आहे. प्राथमिक शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरं का. आता 3 वर्षापासून सुरू झालंय ते बरं आहे. 3 वर्षापासून शिक्षण, पण तुम्ही शिकवणार काय हा विषय आमचा. बरोबर. म्हणजे तुमची टीचिंग लर्निंगचा उद्देश काय आहे. फक्त हे टेक्निकल चेंज, मी काय म्हणलो, मोरोवर दीज आर दी टेक्निकल चेंजेस. हे असं झालं पाहिजे, पण त्याच्यातून साध्य काय झालं पाहिजे, उद्दिष्ट काय आहे शिक्षणाचं. उद्दिष्ट जर सर्वांगीण विकास असेल तर सर्वांगीण विकास साध्य कसा करायचा हा त्यामध्ये प्रायोरिटीचा विषय आहे. फिनलंडमध्ये, जर्मनीमध्ये आणि इतर देशामध्ये सुरुवातीच्या 3 ते 8 वर्षामध्ये काय शिकवलं जातं, त्यांना बिहेवियर सायन्स, वागणूक शिकवली जाते, त्यांना सोशल सायन्सेस शिकवले जातात, त्यांना व्हॅल्यू एज्युकेशन शिकवलं जातं. हे सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात आणि एक चांगला नागरिक तयार करण्याचा प्रयत्न शाळेमध्ये होतो. आता 3 वर्षापासून अंगणवाडी वगैरे सुरू झाली आणि तुम्ही परत त्याला जॉनी जॉनी यस पप्पा, जॉनी जॉनी नो पप्पा हे शिकवायला लागले, तर मग 3 वर्षापासून शिकवा का जन्म झाल्यापासून शिकवा, त्या एज्युकेशन मध्ये काही फरक पडणार नाही. आम्हाला अशा एज्युकेशनची गरज नाही. आम्हाला अशा एज्युकेशनची गरज आहे जे माणसाला एक कर्तव्यदक्ष भारतीय नागरिक तयार करेल, जे सुरुवातीपासूनच आपल्या समाजावर, आपल्या देशावर आणि एक ह्युमन तयार करेल. ही जी ह्युमॅनिटी आमच्या एज्युकेशन मधून जात आहे त्याच्यावर आम्हाला विचार करायची गरज आहे. आता आम्ही जर्मनीमध्ये जातो. जर्मनीमध्ये कोणताही नागरिक, तिथला कोणताही मुलगा, मी तिथं पाहिलंय का एक रस्ता क्रॉस करताना रस्त्यावर कोणतीही गाडी नाही, लांब पर्यंत 10 किलोमीटर पर्यंत नाही, तो रस्ता ओलांडत नाही. कारण की त्याला बालपणी हे शिकवलेलं आहे का हिरवी बत्ती लावल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत रस्ता क्रॉस करायचा नाही. म्हणजे हे लहानपणी हे शिकवायचं. स्वच्छता कशाला म्हणतात, कायदे कशाला असतात, ते किती फायद्याचे असतात हे शिकवत नाही, काय नाही. त्याला जॉनी जॉनी म्हणतात. तो असा काही शिकतो जे त्याला स्वतःला कळत नाही. मग जे कळत नाही ते शिकून त्याचा फायदा काय. प्राथमिक एज्युकेशनवर आम्ही किती एम्फेसाइज द्यायला पाहिजे. मग हे जे प्राथमिक एज्युकेशन फिनलँड किंवा जर्मनी किंवा अशा कंट्रीज देतात त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. ती परिस्थिती भारतामध्ये कशी येईल. कारण की आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं एज्युकेशन जे कॉम्प्युटरमध्ये जो सॉफ्टवेअर टाकला जातो तो 3 वर्ष ते 8 वर्षापर्यंतच टाकलं. एकदा त्याला समजलं आरोग्याचं महत्व, एकदा त्याला कायदे कळाले, एकदा ते सगळं सांगितलं, तो जन्मात कधी चूक करणार नाही. बरोबर. मग हे काय याविषयी आपल्या याच्यामध्ये काय भाष्य आहे.
आमचं म्हणणं असं आहे. जसं आणि राईट टू चीन जपानमध्ये लष्करी शिक्षण 3 वर्षांसाठी त्यांनी यामध्ये स्पोर्ट्सला सुद्धा कुठं जागा नाहीये. हो 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 बरोबर. म्हणजे स्पोर्ट्स हे पहा, भारत एवढा मोठा सबकॉन्टिनेंट असताना आम्हाला असं वाटतं का ऑलिम्पिक भारताचंच असावं, आम्हाला असं वाटतं एशिया भारताचंच असावं. चीनला किती मेडल मिळतात, बरोबर. आम्ही का माग आहोत? आमचे मुलं त्याची क्षमता नाही का? आमच्याकडं एवढा प्रचंड ह्युमन रिसोर्स असताना फक्त एक गोष्टीची कमी आहे साहेब, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. बरोबर. याची कमी भारतामध्ये आहे. ज्या दिवशी भारतामध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट होईल त्या दिवशी भारत हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल, मूलभूत बदलाची आवश्यकता आहे. प्राथमिक शिक्षण असो का सेकंडरी एज्युकेशन असो, हे मूलभूत आहे. इथंच त्याला काही येत नाही आणि तो पुढे जाऊन जर पायाच पक्का नसेल तर तो पुढे जाऊन काय करणार? तुम्ही प्राथमिक शिक्षण विषयी काय बोललेत? यामध्ये काय सांगितलेलं आहे? प्राथमिक शिक्षण विषयी एक सांगितलेलं आहे का फक्त आम्ही त्याला मातृभाषेत देणार. हे तर पूर्वीपासून आहे. तुम्ही नवीन काय सांगताय? क्रिटिकल थिंकिंगचा बोलताय. अहो, शिक्षणाचा उद्देशच विचार करायला भाग पाडणे. जो शिक्षण विचार करायला भाग पाडत नाही तो शिक्षणच नाहीये, तो फक्त गाढव बनवण्याची सिस्टम आहे. त्याला लॉर्ड मेकेनले क्लर्क म्हणतात. म्हणजे त्याला तशी पद्धत आहे. त्यांनी विचार करू नये. त्यांनी फक्त जे 2+2 4 जोपर्यंत तुम्ही आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करत नाहीत ना तोपर्यंत तुम्ही आंतरराष्ट्रीय लेवलचे विद्यार्थी तयार करत नाही. आणि आम्हाला नेमकं हेच वाटतं का आमच्या शिक्षणामध्ये असा बदल पाहिजे जिथं त्याला विचार करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. जेव्हा विचार करण्याची तुम्हाला सायन्स काय मिळणार? विचार करेल तेव्हा तो प्रश्न विचारेल. बरोबर. आणि प्रश्न विचारल्यानंतर हे बरोबर नाहीये, आपल्याला ह्याच्यात बदल करायचा आहे आणि तो बदल करण्यासाठी तयार होईल. तो जे व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला फॉलो करायचं काम कमी करेल आणि तो या व्यवस्थेला सुधारण्याचा प्रयत्न करेल. त्यावेळेस आमची शिक्षण पद्धती ही परिपक्व झालेली असेल. तर हे होते अर्शद शेख आणि यांनी सांगितलं की मूलभूत शिक्षण जे आहे तर ते शिक्षण देण्याच्या व्यवस्थेमध्येच आमूलाग्र असे बदल झाले पाहिजे असं त्यांना वाटते. सर, आपण स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.